नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आपण बनवतोय मस्त अशी दह्याची कढी. बनवायला अगदी सोपे आहे. चला तर कोणताही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आपण दह्याची कढी बनवतोय. त्याच्यासाठी दही घेतले 200 ग्राम, 1 चमचा बेसन घेतले, चण्याचं पीठ, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, अर्धा चमचा राई घेतलं आहे, हिंग घेणार आहोत आपण चिमूटभर. त्याच्यानंतर 1 चमचा आपण हळद घेतलेली आहे, 2 चमचे इथे तेल घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेत, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, अर्धा इंच आला घेतलेला आहे, पाहू शकता. नंतर कोथिंबीर घेतले. आता आपण दही आणि बेसनचं पीठ आहे ते वाटून घेणार आहोत मिक्सरला. तुम्ही तर रवीने घुसळलात तरीही चालेल, पण मी मिक्सरला वाटते. दही घालून घेऊया. त्याच्यानंतर बेसन घेतलं आपण चण्याचं पीठ, तेही घालून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेऊया बारीक. मिक्सरला वाटल्यानंतर लगेचच होतं म्हणून. हे बघा, अर्ध्या मिनटातच लगेचच झालं आहे आपलं वाटून. आता आपण फोडणीला घालून घेऊया. टोप तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. राई घालूया याच्यामध्ये. राई मस्त आपले तडतडले. आता आपण याच्यामध्ये जिरं घालूया, चिमूटभर हिंग, इथे मी चेचून घेतले लसूण आणि आलं, तेही घालूया. मिरची, कढीपत्ता जरा मिक्स करून घ्यायचं छान. अर्धा मिनिट असं परतून घेतलं ना की आपण याच्यामध्ये मीठ घालूया. 1 चमचा मीठ घेतले, ते घालून घेऊया. हळद घालूया. चांगलं असं ढवळून घ्यायचं आपण. आणि याच्यातच आधी कोथिंबीर घालते. फोडणीला घालायची कोथिंबीर, एकदम भारी टेस्ट लागते फोडणीला कोथिंबीर घातली ना की. तर अर्धा मिनिटभर ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे सगळं टाकलेलं. इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी टाकणार आहोत. ढवळून घेऊया जरा. आपला अर्धा मिनिट झाले. आता आपण फोडणीला घालूया. मस्त ढवळून घ्यायचे. आपल्याला जेवढं पाणी घालायचं आहे ना तेवढं घालू शकतो आपण. म्हणजे किती जाड पाहिजे पातळ पाहिजे त्याप्रमाणे. आणि आपल्याला ढवळत राहायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत. 1 ग्लास आणि आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घातलं अर्धा ग्लास. म्हणजे आपल्याला टोटल 1.5 ग्लास पाणी लागलं आहे. आणि गॅस स्लो टू मिडियम ठेवायचं आपल्याला. आणि उकळी येऊ द्यायची नाही आहे. उकळी आली ना तर एखाद्या वेळेस कढी फुटण्याची शक्यता असते. म्हणून अगदी छान असं ढवळून घ्यायचं. ढवळतच राहायचं आहे. पाहू शकता रंग देखील मस्त आले आपला. आणि थोडी जाड पण झाली कढी, पाहू शकता तुम्ही. अगदी ढवळत 5 मिनटं झालेली आहेत. आपली कढी रेडी झालेली आहे. आता याच्यामध्ये परत आपण कोथिंबीर टाकूया थोडी आणि गॅस बंद करून घेऊया. मस्त अशी आपली कढी बनवायला आहे की नाही एकदम सोपी. काढून घेऊ आपण आता डिशमध्ये. ही पहा, मस्त अशी आपली कढी रेडी झालेली आहे. कढीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.